नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर। तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओ बघण्यासाठी आलात असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जो काल एक GR पडलेला आहे, आनंदाची गोष्ट आहे। ज्यांचं वय त्या ठिकाणी बसत नव्हतं त्यांना एक चान्स भेटलेला आहे। तो चान्स मी सगळी माहिती तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे। कोणता जन्म कोणत्या साली झाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकतात। ओपनचं पण सांगणार आहे, प्लस कास्टवाल्यांचं पण सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुरुवातीला मित्रांनो सांगतो मी, हा GR जो आहे, हा GR आहे हे बघू शकता। हे GR तुम्हाला स्क्रीनवर पण या ठिकाणी दिसतोय। मी त्या GR मध्ये मी सगळी माहिती वाचलेली आहे आणि त्याचे जे नमूद केलेलं आहे त्याच पद्धतीने मी म्हणजे जे जन्म झालेला साल आहे त्याच्या पुढची त्या ठिकाणी ते कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात असं त्यांनी गॅरंटी दिलेलं आहे। म्हणजे काय 2022, 23 आणि 24 हे 3 वर्ष आणि 25 2025 ची भरती चालू आहे ती। म्हणजे 22ला ज्यांचं वय संपलं होतं, त्याचबरोबर ज्यांचं वय 23 मध्ये पण त्यांचं वय निघून गेलं होतं कोरोनाच्या काळामध्ये, जे 2 वर्ष होतं ते। तर सुरुवातीला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी 22, 23, 24, 25 संबंधित पदाची कमाल वयोमर्यादा ओलांडलेले विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ही गोष्ट बरोबर आहे मित्रांनो। म्हणजे ती काय तिने काय म्हणते ते नीट पहिला समजून घ्या। ज्याचा जन्म या ठिकाणी 3 वर्ष जर तिने दिली तर या ठिकाणी ज्याचा जन्म 1994च्या आहे, म्हणजे 1994 आता ज्या टायमाला जागा निघेल समजून घ्या मित्रांनो। एक आपल्या 15 सप्टेंबरमध्ये जर जागा निघली, 15 सप्टेंबर नंतरचा ज्याचा जन्म आहे 15 सप्टेंबर 1994 तो ओपन कॅन्डिडेटसाठी फॉर्म भरू शकतो। त्याचबरोबर SC, ST, OBC, NTC, NTD, EWS, SCBC, अदर कास्ट त्यांचं जे आहे त्याच्यामध्ये मग कास्टमध्ये तुम्हाला 5 वर्ष सूट दिलेली आहे। ती 5+ म्हणजेच 94+5 जर केला 1989चा त्या ठिकाणी आपण अर्ज करू शकतो असं मला वाटतं। कारण की या GR मध्ये तसं नमूद केलेलं नाही आहे कोणत्या सालचं, तरी सुद्धा आपण म्हणू शकतो 1989ला कास्टवाली आणि ओपन कॅन्डिडेट जर असेल तर मिनिमम 93 किंवा 94 याच्यामध्ये तो अर्ज करू शकतो जो ओपन कॅन्डिडेट आहे तो। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जी पोलीस भरतीची ॲड पडणार आहे मित्रांनो ती 8 ते 15 दिवसामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर जागा वाढ म्हणजे आता इथं तर नमूद दिलेलं आहे 15,631 जागा या ठिकाणी त्यांनी नमूद केलेल्या आहेत। त्याचबरोबर आणि वेगवेगळ्या परिपत्रक त्या ठिकाणी पडत आहे की बाबा ह्या जागा वाढत आहेत, त्या जागा वाढत आहेत। शक्यतो मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, जागा फक्त चालकच्या वाढू शकतात या ठिकाणी। अदर जिल्हा म्हणजे जे कॉन्स्टेबलच्या जागा आहेत त्या वाढू शकत नाहीत, परंतु ज्या ड्रायव्हर आहेत म्हणजे चालक पोलीस भरतीची आहे चालकच्या जागा वाढण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही फिजिकलची तयारी करत असाल तर चांगली गोष्ट आहे। जर फिजिकलची तयारी करत असाल तर सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या या 1 ते 1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये तुमचं फिजिकल होऊ शकतं। 2 महिन्यामध्ये तुमची चांगली तयारी होऊ शकते। आता फिजिकलचं मेरिट कसं लागेल हे जर तुम्हाला थोडं माहिती सांगतोच मी। फिजिकल ज्याचं 43 किंवा 41+ आहे ते ओपन कॅन्डिडेटमध्ये लागू शकतो आणि ज्याचं 39, 38 असं जे आहे त्या ठिकाणी ते कास्टमध्ये लागू शकतो। ह्याच्यापेक्षा पण जास्त मेरिट या ठिकाणी लागू शकतं, कारण या टायमाला जागा 15,631 आहेत आणि कॉम्पिटिशन खूप आहे। त्यामुळं तयारी चांगली करत राहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फिजिकलचा फायदा होईल आणि एक्झाममध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर एक्झामची तयारी चांगल्या पद्धतीने करून तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस म्हणून भरती व्हाल। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।